महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरमध्ये कर्णकर्कश सायलेन्सरवर कारवाई करण्यात आलेली आहे। मोठ्याने आवाज करणाऱ्या या सायलेन्सरवर आता पोलिसांनी बुलडोजर फिरवलेला आहे। कोल्हापूर पोलिसांकडून कारवाईचा हा बडगा उगारला गेलेला आहे। कोल्हापूरकरांना त्रास देणाऱ्या सायलेन्सरचा अक्षरशः चुराडा करण्यात आला। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, पोलिसांनी थेट सायलेन्सर अशा पद्धतीने रस्त्यावर रांगेत मांडलेले आम्ही दृश्यांमध्ये बघतोय, याच्यावरून बुलडोजर चालवला गेला असं समजतंय। आणखी काय तपशील? रिद्धी, काही वेळातच ही कारवाई जी आहे ती सुरू होणार आहे। मात्र आपण ही दृश्य जी आहे ती सुरुवातीला प्रेक्षकांना दाखवूया। जी सायलेन्सर कोल्हापुरातील अनेकांना खरं तर कर्णकर्कश होते आणि त्याचा त्रास अनेकांना होत होता, ज्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या वारंवार वाढत होत्या आणि म्हणूनच कोल्हापूर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या संदर्भातली कारवाई जी आहे ती आता करायला सुरुवात केलेली आहे। आपण जर ही सायलेन्सरची संख्या बघितली तर पलीकडे देखील मोठ्या प्रमाणात हे सायलेन्सर जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यावरती आता अक्षरशः बुलडोजर जो आहे तो फिरवला जाणार आहे। हे सगळे सायलेन्सरचे आपण रांग पाहतोय, ज्यामध्ये हजारो सायलेन्सर जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते। अनेकांवरती दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली होती आणि त्यांच्याकडूनच हे सायलेन्सर कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी हे ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यावरती आता काही वेळातच बुलडोजर देखील फिरवला जाणार आहे। आपण जर हे सगळे सायलेन्सर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांनी कारवाईच्या माध्यमातून या ठिकाणी जप्त केले होते आणि तेच सायलेन्सर आता या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत आणि त्यावरती बुलडोजर देखील फिरवण्यात येणार आहे। हजारो सायलेन्सर जे आहेत ते गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून याची कारवाई सुरू होती आणि त्या कारवाईच्या माध्यमातून हे सगळे सायलेन्सर गोळा करण्यात आले होते। याची संख्या जी आहे ती जवळपास हजारो आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळते। मात्र आपण जर बघितलं तर विविध आकाराचे विविध आवाज निघणारे हे सगळे सायलेन्सर आहेत। बुलेटचे खरतरी सगळे सायलेन्सर आहेत आणि तेच सायलेन्सर आता काही वेळात या ठिकाणी त्याच्यावरती बुलडोजर चढवला जाणार आणि आपण ही सगळी दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने हे सायलेन्सर जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जर ही दृश्य पाहिली तर त्यामध्ये विविध आकाराचे विविध आवाजाचे आणि ज्यामुळं अनेक नागरिकांना त्रास होत होता, म्हणूनच याच्यावरती कारवाई जी आहे ती आता पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार। त्यामुळं निश्चितच आहे अशा पद्धतीचे सायलेन्सर अजूनही कोणी वापरत असतील तर त्यांची अवस्था जी आहे ती अशाच पद्धतीने या ठिकाणी होणार आहे। रिद्धी जी, निश्चित। धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।